मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, सर्वात प्रथम सर्व त्यांचे मनापासून धन्यवाद. तर तुम्ही इतक्या छान छान मला कमेंट केल्या, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं. कारण कसं असतं ना, एखाद्याच्या कामाचे कौतुक करणं आणि कमेंट करणं त्याला सुद्धा खूप मनाचा मोठेपणा लागतो. आणि ताईंनो, मैत्रिणींनो, खरंच तो तुमच्याकडं आहे असं मला वाटतं. मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ खूप आवडतात. बऱ्याच ताई सबस्क्राईब करतात, लाईक करतात, तर त्या पण सर्व ताईंचे मनापासून धन्यवाद. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं. खूप सोप्यातली सोपी पद्धत मी करून सांगणार आहे. कारण बरेच जणींना काय होतं की कटोरी ब्लाऊज म्हणलं की खूप अवघड वाटतं, किचकट वाटतं, किंवा कटोरी ब्लाऊज शिवायलाच नको असं वाटतं. तर आता हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तर खरंच कटोरी ब्लाऊज कटिंगची जर तुम्हाला जी भीती आहे ना, ती कायमची निघून जाणार आहे. आणि अगदी बिनधास्त तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहात. खूप सोप्या, खूप छान पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर कटोरी ब्लाऊज असू दे, प्रिन्सेस कट असू दे, हाफ कटोरी असू दे, कुठल्याही पॅटर्न असू दे, तुम्ही नक्की कटिंग करू शकणार. इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. तर तुम्हाला शिवणकाम करताना कोणत्याही प्रकारची जरी अडचण आली तर बिनधास्त तुम्ही कमेंट करा. कारण सर्व ताईंच्या कमेंट असतात ना, त्या मी पूर्ण डायरीमध्ये लिहून ठेवलेले असते. म्हणजे प्रत्येक कमेंट लिहिते. असं नाही की कुठली कमेंट मी लिहित नाही किंवा इग्नोर करते. सर्व कमेंट मी स्टेप बाय स्टेप लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार मी एक एक करून व्हिडिओ बनवत जाणार आहे. तर तुम्हाला शिवणकामात काहीही अडचण असू दे, तुम्ही बिनधास्त विचारा. त्याच्यावर मी स्टेप बाय स्टेप एक एक करून व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि जे शिवणकाम तुम्हाला अवघड वाटत असेल ना, ते नक्कीच प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सोपं वाटणार आहे. तर तर मैत्रिणींनो, ह्या अशा पद्धतीने म्हणलं, चला तुम्हाला तुमच्या सर्वांचे आभार पण मानूया आणि आपण आज कोणता व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्या बरोबर शेअर करूया. तर चला, वेळ न वाया घालवता करूया आपण सुरुवात. तर मैत्रिणींनो, आता आपण करूया सुरुवात 36 साईज कटोरी ब्लाऊज कटिंगला. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, प्रथम मैत्रिणींनो सांगते की तुम्ही सर्व प्रॅक्टिस आहे ना पेपरवरती करा. शक्यतो ब्लाऊज पीसवरती लगेच करू नका, कारण ब्लाऊज पीस कटिंग करताना एखाद्या वेळेस आपलं कटिंग इकडे तिकडे झालं चुकू शकतात. त्यामुळे आपण पेपर कितीतरी खराब झालं तर आपल्याला वाईट वाटणार नाही. त्यामुळे शक्यतो प्रॅक्टिस ही नेहमी पेपरवरती करा. कार्डशीट पेपर आणणार असाल तर ते पण आणा, किंवा तुम्हाला न्यूजपेपरवरती करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आता आपण आज बघणार आहोत 36 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग. तर त्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे. बंद बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे, सुट्टी बाजू मी त्या साईडला ठेवलेली आहे. आता आपण बघणार आहोत 13 इंच उंची आहे. आता इथून आपण उंची टाकणार आहोत. तर पाठीमागच्या भागाचा आत्ता आपण बघणार आहोत कटिंग, आणि नंतर दुसऱ्या पाठीमाग आणि पुढचा भाग दोन्ही भागांचा आपण एकत्र कटिंग करणार आहोत आणि ते सर्व सविस्तर मी सांगणार आहे. तर आता इथं आपल्याला घ्यायची आहे उंची. तर उंची आहे 13 इंच, त्यामध्ये प्लस 1 इंच केलेले आहे. तर 14 इंच आपली उंची इथं घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे इथून घ्यायची आपली ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजची मापे कशा पद्धतीने घ्यायचं, तर ह्याच्यावरती व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता त्याच्यानंतर बघू शकता आपलं हे आहे ना 11 इंच आहे शोल्डर. तर आपल्याला शोल्डर त्याच्या निम्म घ्यायचं आहे, 11च्या निम्म घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. आणि त्याच्यानंतर आपल्याला निम्म शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे ही झाली उंची, हे झालं शोल्डरचं माप. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथून मुंड्याचं माप. तर मुंडा बघू शकता 6 इंच, मग इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथून आपल्याला सरळ लाईन मुंड्याची आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या पण साईडला आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. पुढील गळा आहे 6.5 इंच, तर 6.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आडे आहे 3 इंच, तर आड्यांचं मार्किंग मी इथं केलेलं आहे. त्याच्यानंतर अशी बघू शकता अशी पूर्ण लाईन सरळ आखून घ्यायची ही अशी. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर चेस्टचं माप आहे ना मुंड्याच्या मापापासून आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं मी मुंड्याचं मार्किंग तुम्हाला लाईन आखून दाखवते, म्हणजे गोंधळ होणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे. तर 36 चेस्टचं माप आहे, त्याचा चौथा भाग येणार 9 इंच. आणि त्याच्यानंतर मार्जिन येणार आपलं 1.5 इंच, 1.5 किंवा 2 इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता, घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, मी थोडंसं हळूहळू आणि सविस्तर सांगते, जेणेकरून ज्यांनी आता नुकतंच शिकायला सुरुवात केली त्यांना समजावं ह्यासाठी. नाहीतर मी थोडं फास्ट पण सांगू शकेल, पण
फास्ट जर मी सांगितलं तर तुम्हाला लक्षात येणार नाही, गोंधळ होऊ शकेल, त्यामुळे मी थोडंसं हळूहळू सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर बघू शकता. तर आता इथपर्यंत आपलं माप झालेलं आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता इथून पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपलं जे आहे ना, इथे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीने. तर आता आपण मुंड्याचं पण मार्किंग करून घेऊया व्यवस्थित. तर बघू शकते ह्या पद्धतीने झाले. आणि एकदा सविस्तर मी तुम्हाला व्यवस्थित हे करून सांगते. तर आपण काय काय केलेलं आहे. तर इथून तर त्याच्यानंतर आपण शोल्डरच्या निम्म घेतलेला आहे इथं. त्याच्यानंतर मुंड्याचं माप इथं घेतलेलं आहे. इथं मुंड्याचं माप घेतलेलं आहे आपण. इथं मुंड्याचं माप घेतलेलं, इथं गळ्याचं माप घेतलेलं आहे. मुंड्याच्या मापापासून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप टाकताना नेहमी छातीचा चौथा भाग करायचा आहे. जर 32 छाती असेल तर 8 इंच येणार, 34 छाती असेल तर 8.5 इंच येणार, 40 छाती असेल तर 10 इंच येणार. म्हणजे चौथा भाग टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं मार्जिन घ्यायचं आहे. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचा आहे. फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचं कटिंग करून अगोदर घ्यायचं आहे. पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला वेगळा करायचा आहे. तुम्ही बघू शकता. हे बघू शकता. आता आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहेत. तर मुंड्याचा आकार फ्रंट साईडचा आपण कट करून घेऊया. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागाला आपल्याला काय करायचंय ते मी सांगते तुम्हाला. तर पाठीमागचा भाग आहे ना, तिथं आपल्याला आड्यांचं माप अगोदर घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या गळ्याचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे 8 इंचावरती. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आणि जो काही तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे ना, तो ह्याच्यामध्ये देऊन घ्यायचा आहे आपल्याला. गोल चौकोनी जे काही असेल ते मी आता गोल दिलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. वरती घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडे अर्धा इंच, त्या साईडला अर्धा इंच सोडायचं आहे. तर हा झाला आपला टक्स, हा झाला आपला पाठीमागचा भाग. तर आता पाठीमागच्या गळ्याचं आपण कटिंग करून घेऊया. तर हा झाला आपला पाठीमागचा पूर्ण भाग. आणि टक्स हे ह्या पद्धतीने घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता फ्रंट साईडचं आपल्या कटोरीचं मार्किंग करायचं आहे. आता आपण फ्रंट साईडचं मुंड्याचं कटिंग पण केलेलं आहे आणि हा बघू शकता गळा. तर आता आपल्याला कटोरीचं, तर इथून घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच योगपट्टीसाठी, इथून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच योगपट्टीसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचं आहे योगपट्टीचं. आता आपल्याला काय करायचंय, कटोरीचं माप काढताना आपल्याला नेहमी हा पॉईंट आणि ह्या पॉईंटचे 3 भाग करायचे आहेत. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना 9 इंच आलाय ना, इथून नाही इथून, तर 3 भाग करायचे. आता 3 भाग, आता 9चे 3 भाग किती येणार, 9चे 3 भाग येणार 3 3 3, म्हणजे 3 भाग येणार. म्हणजे आता हा 9 इंच आहे तर त्याचा 3 3 3 3 भाग करायचे. आता इथं 3, इथं 3 आणि हा 3 हा 3 हा 3 हा 3, म्हणजे कुठलाही असू दे. आता 8 इंच असेल त्याचा 3 भाग करायचे आहेत, 10 इंच असेल तर त्याचे 3 भाग करायचे. तसंच आता कटोरीचा जो आहे ना, हे 3 भाग केले. एक भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि हे 2 भाग आहेत ना, ही आपली कटोरी आहे, ही आपली पूर्ण कटोरी येणार. तर त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला, वरून घ्यायचं आपल्याला 5.5 इंचावरती. आणि इथं जर गोंधळ होत असेल ना तुमचा, तर आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे. जर गोंधळ होत असेल तर इथून खालून 1 इंचावरती घेतलं तरी सुद्धा चालू शकते. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दोन्हींचा मध्य करायचा आहे आपल्याला.
आणि मध्यापासून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि नंतर असा आपल्याला कटोरीचा आकार छान असा घेऊन घ्यायचा आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला. तर मी पुन्हा एकदा सांगते, इथं घेतलेले 3 इंच, इथं घेतलेला आहे मी 2 इंच, त्याच्यानंतर इथून 1 इंच घेतलेले आहे. 9चे 3 भाग केले, एक भाग सोडून द्यायचा आहे आपल्याला, 2 भाग आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे एक भाग आपण जमेतच धरायचा नाही, हा सोडून द्यायचा आणि 2 भाग आपल्याला फक्त मेजर घ्यायचे आणि तिथं आपल्याला कटोरीचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण कटोरीचं, खूप सोप्यातली सोपी ही पद्धत आहे. या पद्धतीनं जर कटोरीचं माप काढाल तर अजिबात चुकणार नाही. खूप परफेक्ट आपलं कटोरीचं मेजरमेंट येणार आहे, परफेक्ट ब्लाऊज आपला होणार आहे. तर आता मी कटोरीचं कटिंग करते. तर आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं वाढीव कटोरी. तर वाढीव कटोरी घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण सांगते मी तुम्हाला. तर अशी जी कटोरी असते ना, की काटांना व्यवस्थित ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही कशी पद्धतीने ठेवलेली आहे. दोन्ही काट आहेत ना, इथं असं पेपरच्या इथे ठेवायचं. व्यवस्थित आहे असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जशी कटोरी आहे ना तशी आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आहे असं मार्किंग करून घेतलं की काय करायचं आहे आपल्याला, इथं 1/2 इंच शिलाईसाठी, इथे 1/2 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना ह्या इथून 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. कटोरी, वाढीव कटोरीसाठी इथून 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला, जी आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे ना त्यासाठी. आणि इथून असं घ्यायचं आहे, इथून क्रॉस लाईन आखून घ्यायचे, परत इथून जोडायचं आहे, इथून जोडायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच आणि असा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. हे बघू शकता. तर मी काय केलं पुन्हा एकदा सांगते, ही जी कच्ची कटोरी आहे ना ही आपल्याला अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं 1/2 इंच घ्यायचं शिलाईसाठी, या साईडला 1/2 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. परत इथून 1 इंच घ्यायचं आहे, इथून 1 इंच घ्यायचं आहे. परत ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य करायचं आहे, मध्यापासून 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे जे माप असतं ना 1 इंच, ते चेस्टनुसार थोडं कमी जास्त होतं. छातीचं माप वाढलं तर 1.25 इंच घ्यावं लागतं आपल्याला. आणि कमी चेस्ट असेल म्हणजे 36 पर्यंत 1-1 इंच चालू शकतं, म्हणजे 1-1 इंच ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं 1 इंच. तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचे आणि आपली कटोरी तयार करायची आहे. तर मैत्रिणींनो आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊया. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं वाढीव कच्च्या कटोरीपासून आपण पक्की कटोरी तयार केलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. नक्की एकदा तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, तुम्हाला नक्कीच जमणार आहे. इतकी सोपी ही पद्धत आहे. तर आपण आता भाईचं पण कटिंग बघूयात. तर भाई कटिंग पण आपण पेपरवरतीच करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पेपर घ्यायचा आहे भाई कटिंगसाठी पण. तर बघू शकता असा आपल्याला डबल करून पेपर घ्यायचा आहे. हा डबल पेपर आहे, बघू शकता. बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे नेहमी, बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे नेहमी. तर त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, भाईची उंची घेताना नेहमी लक्षात ठेवा, आता 6 इंच भाई उंची आहे तर 7 इंच आपल्याला घ्यायची आहे. 7 इंच ला इथं मार्किंग मी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा घेर घ्यायचा आहे. तो जो मुंड्याचा आपण घेर घेतो ना तो कुठला घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते. तर हा जो घेर असतो ना तो इथून घ्यायचा, असा मार्किंग करायचा. बघू शकता 8 इंच आलेला आहे. तर 8 इंच आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, असा व्यवस्थित घेर. तर असा व्यवस्थित. आणि आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे चौकोनी व्यवस्थित, म्हणजे आपल्याला मार्किंग टाकायला सोपं जातं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर 1 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर काय करायचं, आपला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर 6 इंच येतो, त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच आपलं मार्जिन, आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आहेत ना, ह्याचा मध्य करायचा आहे, आणि परत ह्या 2 पॉईंटचा आपल्याला मध्य करायचा आहे. इथून येणार आपलं 1 इंच, इथून येणार आपलं अर्धा इंच. त्याच्यानंतर आपल्याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं. तर काय केलेलं आहे, मी भाईची उंची घेतलेली आहे. भाई उंचीमध्ये 1 इंच किंवा अर्धा इंच मिक्स करू शकता. जर तुम्हाला सुरुवातीला शिकत असाल आणि शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही 1 इंच घेऊ शकता, आणि तुमची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही अर्धा इंच घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हा मुंडाघेर टाकून घ्यायचा आहे, आणि मुंडाघेर जो आहे तो मी कशा पद्धतीने घ्यायचा ते दाखवलेलं आहे. तिथून 3.5 इंच आपली कॅप हाईट येते. तर कॅप हाईट चेस्टच्या मापानुसार थोडीफार बदलती, अर्धा इंच 1 इंच मागं पुढं होत असते. त्याच्यावरती पण सेपरेट असं मी चार्ट तयार करेन. त्याच्यानंतर 1 इंच आतल्या साईडला आपल्याला घ्यायचा आहे. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट क्रॉसमध्ये लाईन आखून जोडायचा आहे. त्याच्यानंतर हा मध्य करून ह्या मध्याचा परत हा मध्य करायचा आहे, आणि ह्या मध्यापासून 1 इंच वरती घ्यायचा आहे. या मध्यापासून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे, आणि बघू शकता हा माशाचा आकार काढून घेतलेला आहे, असं काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे हाफ इंच आकार आणि इथे हाफ इंच आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. तुम्हाला हे लक्षातच आलं असेल. सेम असा माशाचा आकार येणं गरजेचं आहे, तर आपली परफेक्ट भाई बसणार आहे. खूप सोपी ही सुद्धा पद्धत आहे, खूप छान पद्धत आहे. नक्की ह्याची पण प्रॅक्टिस तुम्ही करा. त्याच्यानंतर इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता हे असं घ्यायचं आहे. आता हे आपलं डबल लेअरवर कटिंग झालेलं आहे. परत असं आपलं पेपर घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं आपलं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता हा असा आपला पार्ट मधला निघतो, आणि इथला आकार आहे ना एवढं 1 किंवा 1.25 इंच येणं गरजेचं आहे, तर आपलं इथं व्यवस्थित आपलं फिटिंग बसणार आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीनं भाईचं पण कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हा भाग दाखवलेला आहे. हा भाग जो पण ब्लाऊज पीसवर ठेवतो ना, तो फक्त इथं वाढवून घ्यायचा आहे अर्धा इंच, बाकी कुठंही वाढवायचं नाही. त्याच्यानंतर कच्च्या कटोरीवरून पक्की कटोरी कशी वाढवायची हे दाखवलं मी आता तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्या पाठीमागच्या भागाचं टक्सचं मार्किंग कशा पद्धतीनं करायचं, पाठीमागचा गळा कशा पद्धतीनं आखायचा हे पण दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपली ही योकपट्टी. तर मैत्रिणींनो, नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार असाल आणि कच्ची कटोरी काढून पक्की कटोरी तयार करणार असाल तर खूप कापड लागतं, हे मी अगोदर सांगते. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करताना नेहमी असं पेपर कटिंग करा. म्हणजे हे पेपर कटिंग जर तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवाल तर कमी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा तुमचा कटोरी ब्लाऊज नक्की तयार होणार आहे. पण डायरेक्ट जर तुम्ही कटोरी ब्लाऊज पीसवरती कटिंग करायला गेला तर तुम्हाला साधारणतः खूप मोठा ब्लाऊज पीस लागणार आहे. त्यामुळे भाई उंची जर जास्त असेल तर नेहमी लक्षात ठेवा पेपर कटिंगच करा, आणि ते पेपर कटिंग तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवा आणि कटिंग करा. तर मैत्रिणींनो, खूप सोप्या खूप छान पद्धतीने मी सांगितलेलं आहे. मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या पद्धती 3-4 पद्धती आहेत सोप्या, तर मी स्टेप बाय स्टेप सांगतच असते की सोप्या पद्धती कोणत्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.